नमस्कार माझ्या समाजप्रिय बांधवांनो, आपण जे या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्व संकल्पना आपण क्लिअर करत आहे आणि आपल्या आध्यात्मिक दृष्ट्या या संकल्पना क्लिअर झाल्याच पाहिजे। परंतु मी आपणास एक सांगू इच्छितो की हे जे आध्यात्मिक दृष्ट्या आपण संकल्पना जाणून घेत आहे याच्यात औपचारिक पद्धतीने पण आपण सांगितलेले आहे, पण आपण अनौपचारिक पद्धतीने समजून घेतले पाहिजे ते पण त्यात सांगितलेले आहे। आपण शास्त्रीय माध्यमातून आपण जाणून घेतलेले आहे आणि ते शास्त्रीय माध्यमातून शास्त्रीय पद्धतीने आपण आध्यात्मिक दृष्ट्या घ्यावे, परंतु आपण अनौपचारिक पद्धतीने घेतलेले आहे समजून घ्यावे ते। आणि ते समजून घेताना ते आध्यात्मिक दृष्ट्या आपण आपला वैयक्तिक विकास करून घ्यावा हे मी मान्य करतो, परंतु आपला वैयक्तिक विकास होण्याआधी समाजाचा विकास होणे हे अत्यंत गरजेचे आहे। हे संपूर्ण समाजातील बांधवांना लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे, कारण की जेव्हा समाजाची प्रगती होईल तेव्हा व्यक्तीची प्रगती होईल आणि जेव्हा व्यक्तीची प्रगती होईल तेव्हा समाजाची प्रगती होईल। परंतु आपल्या वैयक्तिक प्रगती सोबत आपली सामाजिक प्रगती घडवून आणणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे। आपण या संकल्पनांच्या माध्यमातून आपली संकल्पना समाजात परिवर्तन घडवून आणताना या व्हिडिओतली काही संकल्पना आपण आपल्या कृतीत उतरवून समाजात काही परिवर्तन घडवून आणू शकतो का असे आपल्या विचार येणे आपले गरजेचे आहे। या विचार आल्यामुळे आपली जी कृती आहे ही कृती यशस्वी ठरू शकते। विचार करावा आणि त्या विचारांच्या माध्यमातून आपल्या योग्य प्रकारच्या गरजांची पूर्तता करावी। म्हणून माझे आपणास हे सांगणे आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून जे आपल्या संकल्पना क्लिअर होत आहेत हे 50% आध्यात्मिक दृष्ट्या आणि 50% समाजाच्या प्रगतीसाठी। त्यामुळे आपण आध्यात्मिक दृष्ट्या शास्त्रीय भाषेत समजून घेतलेले आहे आणि समाजाची प्रगती ही आपल्या माध्यमातून आणि आपल्या कृतीच्या माध्यमातून झाली पाहिजे, हाच या व्हिडिओच्या मागील मुख्य उद्देश आहे। धन्यवाद।